नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रगती प्रकाश यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्याशी शेअर करते. मनाचा तळ म्हणजे काय, तर जिथे शब्द संपतात आणि भावना सुरू होतात. मनाचा तळ गाठताना लक्षात येतं की माणूस जितका शांत दिसतो तितका तो शांत असतोच असं नाही, तर काही शांतता ही खूप काही सहन केल्यावर आलेली असते. मनाचा तळ गाठणं म्हणजे समोरच्या माणसांच्या शब्दांपलीकडे जाऊन त्याच्या मौनाचं, वागण्याचं, स्वभावाचा अर्थ समजून घेणं. प्रत्येक वेळी माणूस जे बोलतो तेच त्याच्या मनात असतं असं नाही. कधी खूप चिंतेत असेल, रागात असेल, चिडचिड होत असेल, अनेकदा मन थकलेलं असेल, तेव्हा मन शब्दच हरवून बसतं आणि मग काही वेळा बघा ना, नको ते शब्द तोंडातून बाहेर पडतात. कधीतरी एखादी व्यक्ती अचानक गप्प होते, पूर्वीसारखी हसत नाही, कुणाशी फारसं बोलत नाही, लहान सहान गोष्टींवर चिडते. हे सगळं ॲटिट्यूड किंवा दुर्लक्ष वाटू शकतं एखाद्याला, पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या मनाशी चाललेलं काहीतरी वादळ असू शकतं. मनाचा तळ गाठणं म्हणजे प्रश्न करणं नाही, तर त्या व्यक्तीला ऐकणं आणि समजून घेणं. जेव्हा आपण एखाद्याला लगेच सल्ले देतो तेव्हा आपण त्याच्या मनावर अजून एक ओझं टाकतो. असं विचार करू नकोस, सगळं ठीक होईल, तू जास्तच विचार करतोस, हे शब्द ऐकायला हलके वाटतात, पण जखमी मनासाठी ते बोचरे ठरत असतात बघा. मनाचा तळ गाठणारा माणूस सल्ला देण्याआधी समजावून सांगतो. मनाचा तळ गाठणं म्हणजे त्या व्यक्तीला सुधरवण्याचा काही प्रोजेक्ट नसतो, तर त्या माणूस म्हणून स्वीकारणं असतं. त्याच्या भावना योग्य की अयोग्य याचं जजमेंट न करता त्या ज्या भावना आहेत त्या मान्य करणं. मनाचा तळ गाठता येतो फक्त त्यालाच की ज्याचं मन संवेदनशील असतं. मनाचा तळ गाठणं म्हणजे समोरच्याला कधी शांत बसून, तर कधी फक्त ऐकून, तर कधी कधी काहीच न करता फक्त सोबत राहून त्याच्या मनाच्या तळाशी पोहोचणं असतं. मनाचा तळ म्हणजे समजून घेणं, ऐकणं, मी तुझ्यासोबत आहे एवढंच असतं. कधीकधी मनाचा तळ गाठण्याचा अर्थ काहीच न करणं सुद्धा असतो बरं का, फक्त तिथे असणं असा असतो. एकंदरीतच काय की समोरच्या व्यक्तीच्या मनाचा तळ गाठणं हे केवळ शब्दांनी शक्य होत नाही, तर तो संवेदनशीलतेनं गाठावा लागतो. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.